तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो दादूच्या शेतात. दादूच्या शेतात विहिरीची पूजा आहे आणि त्याचं जेवण सुद्धा आहे. तर जेवणाकरिता दादूने इन्व्हाइट केलं होतं. तर आधी तर दादूची भेट झाली सुरुवातीला. चला आता ब्लॉग बनवू आपण. चल. दादूचं आग्रहाचं आमंत्रण असल्यामुळे दादूचं आमंत्रण काय आम्हाला टाळता येत नव्हतं. त्यामुळे त्याच्या शेतात गेलो आणि शेतात बघा या विहिरीची पूजा होती, त्यासोबतच जेवण होतं. आणि पोटभर जेवण केल्यानंतर थोडा वेळ दादूशी परत गप्पा केल्या. केळी तोडली पण का? ये बघायला लागते कच्ची आहे की पिकलेली. दाखव. त्यानंतर दादूला बाय बोलून आम्ही निघालो घराकडे. घराकडे जात असताना रस्त्यात असलेल्या जवळपास सगळ्याच नदी नाल्यांना पूर आला होता आणि या पुरांना ओलांडून आम्हाला घरी जायचं होतं. तेवढ्यातच आपल्याला भेटलेत आपले फॉलोअर्स. त्यानंतर आपल्या सर्व मित्रमंडळींबरोबर आम्ही खूप फोटो काढले, कारण हे सगळे आहे ना इथे पूर पाहण्याकरिता आले होते आणि तेवढ्यातच आपली त्यांच्याशी भेट झाली. या सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्हाला घरी जायचं होतं लवकरात लवकर, कारण घरून खूप कॉल येत होते आणि त्यामुळे लगेच आम्ही घराकडे निघालो. तुम्हा सर्वांकडून मिळणारं हे प्रेम कायम असंच राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो. आज आमच्या परिसरातील वातावरणाचा अंदाज तुम्ही हे दृश्य पाहून लावू शकता. त्यानंतर शहरात प्रवेश करता सुरुवातीलाच रस्त्यावर एवढं पाणी होतं की आम्हाला टेन्शन आलं, कारण पुढे लागणार होती पूस नदी आणि पूस नदीला जर पूर आला असेल तर आमचं जाणं कसं शक्य होणार नव्हतं. पण सुदैवाने आम्हाला हे कळालं की पूस नदीवर तेवढं जास्त काही पूर आलं नव्हतं आणि वाहतूक सुद्धा सुरू होती. पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे आमचं घरी जाणं शक्य झालं, पण हेच पाणी जर नदीच्या आणखी थोडा वरतून असतं तर कदाचित आम्ही घरी जाऊ शकलो नसतो आणि आम्हाला अलीकडेच कुठेतरी थांबावं लागलं असतं, कारण शहरात जाण्याकरिता मार्ग नाही आहे. पण शहरात गेल्यानंतर हे लक्षात आलं की आजूबाजूच्या ग्रामीण भागाची परिस्थिती आणि पुसद शहराची परिस्थिती जवळपास सेम आहे. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की पुसद नगरपालिका ही आजूबाजूच्या ग्रामपंचायतीसोबत कॉम्पिटिशन करत आहे. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. तर आजचा असा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन एका व्लॉगमध्ये. धन्यवाद.